पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन। दिव्यांगांचे हृदय सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना 6000 पेन्शन झालीच पाहिजे। दिव्यांगांना सरसकट घरकुल योजना, सरसकट अंत्योदय योजना, व्यवसायाकरिता 200 स्क्वेअर फूट जागा देणे, जिल्ह्यात सुसज्ज दिव्यांग भवन झालेच अशा विविध मागण्यांचे आंदोलन करतात उपजिल्हाधिकारी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले। तसेच सांगली पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील दादा यांना प्रहार दिव्यांग संघटनेच्या मागणीचे निवेदन दिले। यावेळी उपस्थित जिल्हा महिला अध्यक्षा स्वाती भस्मे, जिल्हा महिला सचिव कल्पना दबडे, जिल्हा सचिव संजय कदम, जिल्हा समन्वयक वाहिद बागवान, पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत सुतार, आटपाडी तालुका अध्यक्ष उमेश लांडगे, तासगाव तालुका अध्यक्ष दिनकर जाधव, मिरज तालुका अध्यक्ष मलाप्पा बंडगर, विटा खानापूर तालुका अध्यक्ष श्रीपाद सूर्यवंशी, काँग्रेस दिव्यांग सेलचे सुरेश गायकवाड, संगीता गोसावी, उज्ज्वला परीट, आप्पा कनवाडे, राजेंद्र पाटील, प्रवीण पांढरे जिल्ह्यातील सर्व पक्षीय दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते।